संपूर्ण सिनेमा जो आहे तो एक रियल इन्सिडेंटवर बेस आहे। थोडासा आम्ही फ्युजन केलेला आहे। 1970च्या दशकामध्ये जे ॲट्रॉसिटीज वाढले होते आणि त्याला काउंटर म्हणून एक संस्था उभी झाली होती, ती दलित पॅन्थर। या दलित पॅन्थरच्या पार्श्वभूमीवरच आम्ही या सिनेमाचा बेस ठेवलेला आहे। काही गोष्टी जे आहेत ते त्याचे ओरिजिनल आहेत आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही एक फ्युजन केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही एक ॲक्शन फिल्म आहे, ज्या फिल्ममध्ये साऊथचे आम्ही म्हणजे फाईट मास्टर जे आमचे साऊथचे आहेत आणि कोरिओग्राफर आमचे साऊथचे आहेत आणि इथली जी टीम म्हणजे बॉलिवूड आणि साऊथचं एक मिक्स करून आम्ही या सिनेमाला डिझाईन केलेला आहे आणि अप्रतिम झालेला आहे। सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त झालेल्या आहे, म्हणजे लोकांना मजा येईल त्या सगळ्या गोष्टी बघायला। कारण आजपर्यंत सिनेमामध्ये या टाईपच्या गोष्टी म्हणजे मराठी सिनेमामध्ये स्पेशली या टाईपचा कंटेंट किंवा या टाईपचा ॲक्शन एक ड्रामा जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे। एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना या सिनेमातून मिळेल। जो सिनेमा आहे मिशन पॅन्थर 1970 हा जो सिनेमा आहे, हा सिनेमा तळागाळातील लोक ज्यांना कधीच प्रतिनिधित्व नाही मिळालेला, ज्यांना कुठल्याही पिक्चरमध्ये आज 100 वर्षाच्या सिनेमाच्या इतिहासात तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळेस दलितांवर अत्याचार होत आलेला, यावेळेस दलित हा अत्याचार सहन करणारा नाही आहे। या सिनेमाचे जे काही हिरो आहेत किंवा जे काही हे आहेत काय म्हणतात त्याला कॅरेक्टर्स आहेत, ते रिव्हेंजवाले कॅरेक्टर आहेत। म्हणजे तुम्ही या गालावर मारलं ना, आम्ही त्या गालावर खाणारच नाही, आम्ही वळून तुम्हाला दुसऱ्या गालावर ठेवून देऊ, या टेंडन्सीने ते सिनेमामध्ये काम करतात। म्हणजे जे आम्ही जो फिल्मचा पूर्ण ओव्हरऑल जो ढाचा आहे तो याच्यावरच बेस आहे की एक अशी संघटना जी दलितांच्या अत्याचाराच्या समर्थनात किंवा अत्याचाराच्या विरोधात उभी होऊन संघर्ष करणारी ती जी हे होती। तर आमचे जे काही पॅन्थर्स आहेत ते सगळे अत्याचाराच्या विरोधात उठून लढाई करणारे कॅरेक्टर्स आहेत। ते घाबरून पडून जाणे किंवा घाबरून शांत राहणारे कॅरेक्टर नाही आहे। त्याच्यामुळे हा एक वेगळा सिनेमा आहे, प्रतिनिधित्व आहे खालच्या ज्या लोकांना कधीच कुठल्याही याच्यामध्ये सिनेमामध्ये सोडा कुठल्याही याच्यामध्ये त्यांना तो दर्जा नव्हता, तो दर्जा या